तर गाईज आज आहे डे 2 ऑफ माय ब्लॉग आणि मी आज ब्लॉग स्टार्ट केला आहे लायब्ररीपासून. मी मॅथ्सचा स्टडी करत होते आणि मॅथ्सने माझ्या डोक्यात ऑलमोस्ट कचरा केला आहे. आज मला लायब्ररीमध्ये एक नवीन गोष्ट कळाली, ती म्हणजे हे लॅन या व्हाईट सॉकेटशी कनेक्टेड आहे आणि असे व्हाईट सॉकेट प्रत्येक डेस्कला आहेत. मला माहीत नव्हतं ब्रो. तर 3 तास स्टडी करून आता आम्ही चाललो आहे मेसमध्ये ब्रेक घ्यायला, मीन्स चहा प्यायला. तुम्ही विचार करत असाल सकाळी कसं काय आज मी ब्लॉग शूट केला नाही. बिकॉज सकाळी ब्लॉगर झोपला होता. कॉलेज केलं नाही ब्लॉगरने. रोज 5 वाजता इथे फवारे चालू करतात गवताला पाणी द्यायला, पण आज नव्हतं. मस्तपैकी आता लायब्ररीमध्ये 2-3 तास स्टडी 3 तास स्टडी करून आम्ही चाललोय टी ब्रेक घ्यायला मेसमध्ये. लवकर लवकर चला, मला जो पार्सल आलेला आहे तर ते मला घ्यायचं आहे. गाईज मग ती जी शियार म्हणली होती ना, पक्ष्यांचा थवा बघितली छान म्हणली आणि मग परत कावळे बघितले, शियार कावळे म्हणली. गाईज कधी कधी असं होतं की तिथं वॉचमॅन काका नसतात, मग ते इथं सापडतात, इथं ठेवतात ते सगळे पार्सल. माझी त्यांची तर ओळखच झालेली, म्हणजे इतके पार्सल येतात, पण कुठे गेले त्यांनी. वॉचमॅन काका माझं पार्सल. नाही ब्लॉग आहे ब्लॉग. बिचारे वॉचमॅन काकाला वाटलं की मी व्हिडिओ शूट करून रवी दाभाडे सरांना दाखवेन, पण त्यांना कुठं माहिती आहे मी व्लॉग शूट करते. तर गाईज माझं पार्सल आलेलं आहे, तर ब्रँडनेच पाठवलेलं आहे. मी तसं ह्याच्यावर ॲमेझॉन लिहिलेलं आहे, मग हे कसं ब्रँड कडून आलेलं आहे. रिझन असं आहे की समटाईम्स ब्रँड्स काय करतात माहिती आहे का, जे इन्फ्लुएन्सर असतात त्यांना परचेस करायला सांगतात, पेमेंट त्यांनीच करतात, परचेस करायला सांगतात, बिकॉज त्यांना त्यांचे रेट रिव्ह्यू अँड सेल्स वाढवायचे असतात. हे रिझन असतात बिहाइंड दॅट. ओके, आता गाईज तुम्हाला इव्हनिंग सिनारिओ बी लाईक इव्हनिंगला इथं सगळेजण बास्केटबॉल खेळत असतात, म्हणजे सगळेजण नाही, ज्यांना खेळायचं असते ते खेळत असतात. ज्वेल ही आमची मेस गाईज. आम्हाला मेसमध्ये रोज चहासोबत बिस्किट पण भेटतं आणि एकच भेटतं. आज चहाला स्टीलचा कप नव्हता. तिथं आमच्या रेक्टर मॅडम बसलेले आहेत, त्या चेहऱ्यावरनं खूप रोड दिसतात, पण खूप चांगले आहेत, खूप मनानं तर खूप चांगले आहेत, खूप फ्री माइंडेड पण आहेत. चहा पिऊन मी लायब्ररीला रिटर्न आले. माझं फेवरेट लिप बाम लावलं. एक आहे, लाईफमध्ये काही चाललेलं असू द्या, लिप बाम लावायला कधी विसरायचं नाही. 2 तास पण लगे कसे संपले की मी हॉस्टेलला आले, फेस एंट्री केली आणि येताच मला कोण दिसलं बघा, आमच्या दुसऱ्या रेक्टर मॅडम. आय डोंट लाईक. त्यानंतर मी निघाले जेवायला, पण आज जेवायला गर्दी होती गाईज. असं होतं कधी कधी जेवायला, रोज ॲज युजल रोजच्यासारखंच होतं, नथिंग स्पेशल. तर जेवण झालं गाईज, तर मी जाणार वॉकला. मस्तपैकी 15-20 मिनिट वॉक करणार, खाल्लेलं सगळं जिरवायचं. बघा आज पोरीनं 1 मिनिट लेट झाला तर बघा त्यांना बाहेरून दार लावून घेतलं मॅडमनी, लिटरली. बघा 1च मिनिट लेट झाला लिटरली, आणि कडी लावून घेतली. रूममध्ये वर आल्यावर मी जरा पार्सल अनबॉक्स करून बघितलं. तर आजच्यासाठी एवढंच गाईज. भेटूया उद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. पण तुम्ही व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. कीप सपोर्टिंग, कीप वॉचिंग. थँक्यू.